बालापूर किल्ला हा तालुका बालापूर, जिल्हा अकोला या ठिकाणी असलेला एक दुर्ग आहे. बालापूर किल्ला अकोला जिल्ह्यातील बालापूर शहरातील महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. मान आणि म्हैस या नद्यांच्या संगमाजवळ उंच जागेवर उभारलेला हा किल्ला उत्तर मोगलकालीन लष्करी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण मानला जातो. अकोला जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार तो विदर्भ आणि खानदेश परिसरातील अत्यंत मजबूत किल्ल्यांपैकी एक होता. बालापूर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे बांधकाम 18व्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू झाले. अकोला जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार इसवी सन 1721मध्ये औरंगजेबाचा पुत्र आझमशाह यांनी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे एलिजपूर अर्थात आजच्या अचरपुराचा नवाब इस्माईल खान यांनी किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1757मध्ये पूर्ण केले. यामुळे किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात आणि पूर्णत्व यामध्ये सुमारे 36 वर्षाचा कालावधी गेला. बालापूर हे मान आणि म्हैस नद्यांच्या संगमाजवळ असल्यामुळे भौगोलिक आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते. उंच जागेवर किल्ला उभारल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे आणि नदीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संरक्षणाचा उपयोग करणे शक्य होत होते. बालापूर किल्ल्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची दुहेरी संरक्षण रचना. बाहेरील तटबंदी. बाहेरील किल्ल्याची रचना साधारणपणे दशकोनी आहे. प्रत्येक कोपऱ्यावर मजबूत बुरुज आहेत. आतील किल्ला. बाहेरील तटबंदीच्या आत आणखी उंचीवर पंचकोनी आतील किल्ला उभारलेला आहे. त्याच्या कोपऱ्यांवरही बुरुज आहेत. अशा दुहेरी तटबंदीमुळे शत्रूने बाहेरील संरक्षण भेदले तरी त्याला लगेच मुख्य किल्ल्यावर ताबा मिळत नसे. किल्ल्यामध्ये एकामागोमाग एक अशी 3 प्रवेशद्वारे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वर्णनात नमूद केले आहे. ही रचना शत्रूला सरळपणे आत प्रवेश करता येऊ नये यासाठी उपयुक्त होती. तसेच भक्कम अशी तटबंदी होती. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये त्या काळातील उत्कृष्ट विटांचे बांधकाम दिसून येते. आतील तटबंदीची जाडी सुमारे 3 मीटर असल्याचे अधिकृत नोंदीतून नमूद झालेले आहे. तटबंदीमध्ये विविध दिशांनी शस्त्रे, गोळे डागण्यासाठी झरोके ठेवण्यात आले आहे. किल्ल्याच्या आत 3 विहीर असल्याची नोंद आहे. भुईकोट किल्ल्यासाठी पाण्याचा साठा अत्यंत महत्त्वाचा असे. वेढा पडल्यास बाहेरून पाणी मिळणे बंद होऊ शकत असल्यामुळे किल्ल्याच्या आतच पाण्याची व्यवस्था केली जात असे. बालापूर किल्ल्यातील विहिरी त्याच दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. किल्ल्याच्या आतील भागात एक मशीद असल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे किल्ला केवळ लष्करी ठाणे नसून तत्कालीन प्रशासकीय आणि धार्मिक वापराचाही केंद्रबिंदू होता असे दिसते. नदी आणि किल्ल्याचे नैसर्गिक संरक्षण. बालापूर किल्ल्याची निवड अत्यंत रणनीतीपूर्वक करण्यात आली होती. मान आणि म्हैस नद्यांच्या संगमाजवळील उंच भूभाग किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण देत होता. पावसाळ्यात किल्ल्याभोवती पुराचे पाणी साचत असे आणि एका बाजूचा मार्ग वगळता किल्ल्याभोवती पाणी असण्याची परिस्थिती निर्माण होत अशी जिल्हा प्रशासन